टाटा मोटर्सने भारतीय बाजारामध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कुपे एसयूव्ही लॉन्च केली आहे। टाटा कर्व ईव्ही असे या कारचं नाव आहे। भारतीय कंपनीने पहिल्यांदाच कुपे या सेगमेंटमध्ये कार लॉन्च केली आहे। नेक्सॉन आणि पंच या कार्सना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आता टाटाने कर्व लॉन्च केली आहे। ही कार पहिल्यांदा ईव्ही मध्ये उपलब्ध असणार आहे आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल मध्ये सुद्धा मिळणार आहे। ही कार नेमकी कशी आहे आणि तिची किंमत किती असणार आहे, एकंदरीतच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय घुगे यांनी। भारतातील प्रसिद्ध ऑटो कार मॅन्युफॅक्चरर कंपनी टाटा मोटर्सनी भारतीय बाजारामध्ये आपली आणखीन एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे, जिचं नाव आहे टाटा कर्व ईव्ही। या गाडीमध्ये कंपनीने 2 बॅटरी पॅक ऑफर केले आहेत, ज्यामध्ये 45 किलोवॅट आवर आणि 55 किलोवॅट आवर असे 2 ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात, जे की सिंगल चार्जमध्ये 500 ते 585 किलोमीटरची रेंज ऑफर करतात। सोबतच कंपनीने सांगितलं आहे की या गाडीमध्ये ती टेक्नॉलॉजी दिली गेलेली आहे जी की फक्त 15 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये तुम्हाला 150 किलोमीटरची रेंज देते। या गाडीला कंपनीने एसयूव्ही कुपे डिझाईनमध्ये लॉन्च केले आहे, जे की कम्प्लिटली एक नवीन सेगमेंट आहे भारतीय बाजारामध्ये। कारमध्ये कंपनीने 18 इंचाचे मोठे अलॉय व्हील्स दिलेले आहेत, जे की भारतातील कोणत्याही रोड कंडिशनमध्ये या गाडीला सहजरित्या चालू शकतात। ग्राउंड क्लिअरन्सबद्दल जर बोलायचं झालं तर या गाडीमध्ये 190 mm ग्राउंड क्लिअरन्स देखील मिळतो, जो की खूप जास्त चांगला आहे। एसयूव्ही कुपे डिझाईनबद्दल जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, तो लुक आपल्याला या गाडीच्या रेअरमध्ये पाहायला मिळतो। जसं की आपण पाहू शकता, एक एसयूव्ही आणि सेडानचा कॉम्बो तुम्हाला इथे पाहायला मिळतो, जो की इथे कुपे डिझाईनमध्ये कंपनीने ऑफर केलेला आहे। सोबतच स्टोरेज स्पेसबद्दल बोलायचं झालं तर या गाडीमध्ये तुम्हाला 500 लिटरचा बूट स्पेस मिळतो, जो की तुमचं लगेज कॅरी करायला खूप जास्त स्पेस कंपनीने ऑफर केलेला आहे। हे तर झाले या गाडीच्या एक्सटिरियरबद्दल। आतून ही गाडी बघायला कशी मिळते चला पाहूया। या गाडीमध्ये कंपनीने फ्लश डोर हँडल्स ऑफर केलेले आहेत, जे की या सेगमेंटमध्ये खूप नवीन आहेत। इंटिरियरबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहू शकतो इथे मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हील आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला 4 स्पोक डिझाईनमध्ये दिलेलं आहे। मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हीलच्या बाजूला आपण इथे पाहू शकतो 12.3 इंचाचा एन्फोटेनमेंट सिस्टम कंपनीने ऑफर केलेला आहे, जो की टचस्क्रीन आहे। इतकंच नाही तर याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला देखील कंपनीने डिजिटली ऑफर केलेला आहे। वरच्या बाजूला आपण पाहू शकतो इथे पॅनोरामिक सनरूफ ऑफर केलेला आहे, जो की लोकांना फार आवडणारा फीचर आहे। ओव्हरऑल स्पेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर या गाडीमध्ये तुम्हाला इनफ स्पेस मिळते, 5 जण या गाडीमध्ये इझिली बसू शकतात। सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने या कारमध्ये ADAS लेवल 2 आणि 6 एअरबॅग सारखे लेटेस्ट फीचर्स देखील ऑफर केलेले आहेत। सोबतच ही गाडी फक्त 8.5 सेकंदात 0 to 100 kmph ची स्पीड पकडू शकते आणि हिची टॉप स्पीड 160 किलोमीटर प्रति आरची आहे। या गाडीची एक्स शोरूम प्राइस कंपनीने 17.5 लाखापासून सुरू केलेली आहे, जी की टॉप मॉडेलसाठी 22 लाखांपर्यंत जाते। इलेक्ट्रिक सोबतच या मॉडेलचे पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट सुद्धा कंपनीने लॉन्च केलेले आहेत, ज्याची प्राइस कंपनी 2 सप्टेंबर रोजी घोषित करेल। कॅमेरा पर्सन आसिफ खान सह अक्षय घुगे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।